असं वाटतं हा मार्ग जो आहे तो स्वर्गात जाण्याचा आहे आणि खरंच असा अनुभव येतो आपण वर गेल्यानंतर, जो आपण वरतून बघतो खाली तर आपण स्वर्गात आलो आहे की काय. आज असं वाटतंय जसे की कळसुबाई शिखरावर आलेलो आहे आणि आजूबाजूला सेम असं वातावरण झालेलं आहे. पलीकडला काढ. सुप्रभात मित्रांनो, आज आम्ही संडेच्या ट्रेकिंगला आलेलो आहे देवगिरी किल्ला येथे आणि आज पाऊस झालेला आहे तर खूप छान असं वातावरण येत आहे. मी आता सुरुवात केलेली आहे ट्रेकिंगला. काही मित्रमंडळी पुढे गेलेत. देवगिरीच्या आपण आता मुख्य द्वारपाशी आहे, जिथून आपल्याला मध्ये एंट्री करायची आहे. आणि मध्ये एंट्री केल्यानंतरच एक भ्रमित रस्ता असं बनवलेला आहे, जे मोठं द्वार आहे आणि मागे बघितलं तर भिंत एकदम जुन्या काळात मोठं जे येतं दरवाजा असायचा आणि मेन दरवाजा या साईडनं आहे. तर इथून आपल्याला मध्ये एंट्री आहे. जे तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल का ज्यामध्ये सांगितलं जातं का शत्रूनं जर मध्ये प्रवेश केला तर तो विषारी माठमध्ये ह्या माठामध्ये विष टाकले जायचं आणि शत्रू ते पाणी पिऊन हे व्हायचे. तर हा तो स्पॉट आहे आणि इथं सैन्याला बसण्यासाठी जागा केलेली आहे छान प्रकारे. एक छोटंसं काम बघा किती छान आहे. चला, आणि हा मुख्य द्वाराच्या समोरून आपल्याला वरती जाण्यासाठी रस्ता. या प्रवेशद्वारातून जी आपल्याला समोर दिसते ती आहे मेंढी तोफ, जे की इथं आहे. समोर जे दिसतं आपल्याला हे आहे चिनी महल, त्याबद्दल तर माहिती आहे. आणि हे चिनी महल आहे जे की गेस्ट आले तर त्यांना इथं राहण्यासाठी बनवलं होतं. हे मेंढीतोप आहे आणि मेंढीतोपच्या खाली जे बघचाल आपण एंट्री करताना आपल्याला एक भुयार दिसेल. हे जे भुयार आहे ते आपलं खंदक आहे, त्या खंदकातून जाण्यासाठी रस्ता होता, जे की इथून आल्यानंतर आपण त्या खंदकातून खालून दगडी मार्ग आहे पायऱ्यांचा, त्या मार्गे आपण वरती जाऊ शकत होतो, जे की आता कालांतराने बंद केलं आहे. हा बघा तो दगडी मार्ग जो खंदकातून इकडे निघतो आहे. चालू झालेला आहे अंधेरी मार्ग, जो किल्ल्याचं मेन आहे, जिथं भुलभुलाया पण आहे आणि इथून भ्रमित करण्यासाठी खूप असे दरवाजे आहेत. हा आहे खाली भुलभुलाया मार्ग. इथून भुलभुलाया मार्ग आहे मध्ये जाण्यासाठी आणि शत्रूंना गुमराहित करण्यासाठी. आणि आता हा पायरींचा नवीन मार्ग बनलेला आहे, तर सगळेजण या मार्गावर जातात. पुढं आरती माणस आलेली ती मागच्या वेळा मी एकच फोटो काढला. सर, आपण आज किल्ल्यावर आलेलो आहे, तर दोन शब्द सांगा. आज किती दिवसानं आलो, काय आलं, काय वाटतंय? आज सुप्रभात ग्रुप आपल्या देवगिरी किल्ल्यावरती दाखल झालेला आहे. निश्चितपणे यावर्षीचा जो काही पहिला पाऊस पडलेला आहे आणि पहिल्या पाऊस पडल्याच्या नंतर अगदी 10 दिवसाच्या आतमध्ये सुप्रभात ग्रुप या किल्ल्याच्या आजूबाजूच्या हिरवळीचा आणि या किल्ल्यावरच्या पाण्याच्या झऱ्यांचा आनंद घेण्यासाठी आलेला आहे. निश्चितपणे आजचा हा अनुभव खूप प्रेरणा देणारा आणि खूप आनंद देणारा आहे आम्हाला. थँक्यू सर. आज सुप्रभात ग्रुप देवगिरी किल्ल्यावर आलेला आहे. कालच मुळीजींना सांगितलं आपल्याला किल्ल्यावर जायचं, मेसेज टाका आणि सर्वजण इथे येणार आहे. पण तरीसुद्धा 10 ते 11 जण आज आलेले आहे आणि एक सुप्रभात ग्रुपची नवीन सुरुवात आजपासून आपण फिरण्याची करणार आहोत. नमस्कार. जंगारे साहेब, आपण खूप दिवसानंतर ट्रेकिंगला जॉईन झालेत, तर दोन शब्द सांगा तुम्ही. दिवसानंतर मी सुप्रभात ग्रुप सोबत दौलताबादच्या किल्ल्याला आलेलो आहे. आज खूप चांगलं वाटत आहे. उपसरपंच यांनी खूप दिवसानंतर ग्रुप जॉईन केलेला आहे, तर दोन शब्द तुम्ही बोला. तुम्ही एवढे लेट का झाले देण्यासाठी? सुरुवातीला आज जो या किल्ल्यावर देवगिरी किल्ल्यावर आलेलो आहे, तर खूप दिवसानंतर आल्यानंतर म्हणजे
एकदम मस्त वाटतंय आणि जो पाऊस पडला त्या पावसाचा आनंद आज असं वाटलं होतं की पाऊस पडेल भिजू, तर अजून काही पाऊस पडलेला नाही. खूप मजा येते आणि खूप दिवसानंतर मी आज जॉईन झालेलो आहे ग्रुपला. काल हेगडे सरांनी कॉफी पाजून किल्ल्यावर जाण्याचा संदेश दिला आणि खूप मस्त वाटलं ना आज तर किल्ल्यावरती आलेलो आहे. तर असं यानंतर कंटिन्यू सुरू ठेवून धन्यवाद. चला, अभिनंदन तुमचं. शिवाभाऊ, मी 3 महिन्याच्या गॅप नंतर आज पहिल्यांदा किल्ल्यावरची ट्रेकिंग चालू केली. आता बघू याच्या पुढे कसं वाटतं ते. चला. इथून पुढे रेग्युलर करू. ओके, चला. गणेश भाऊ. हो, आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर किल्ल्यावर आलो. आता इथून पुढे बघू काय कशा आलो. भगवानजी. आज 5 जुलै 2026 रोजी मी 2 ते 3 महिन्यानंतर देवगिरी किल्ल्यावर आलो आहे. 6:40 प्रवास सुरू केला होता. पहिले आम्ही 11 मिनिटामध्ये किल्ल्यावर जायचो, आता बघू किती मिनिटामध्ये किल्ल्यावर जातो. धन्यवाद. मुन्ना सर यांनी खूप दिवसानंतर जॉईन केलं आहे. मुन्ना सर, तरी आजचा प्रयत्न आमचा 15 मिनिटांत चढायचा आहे. बघू आज काय होतं. चला, शुभेच्छा तुम्हाला. ग्रुपचे पॉवरमॅन वायरमॅन नितीन भाऊ पल्लाळ, बोला. सुप्रभात. आपल्या ग्रुपवर मेसेज टाकून बी आपले साधक मनापासून येत नाही फिरायला. सकाळी आपले जे ग्रुपवर मेसेज टाकणार आहेत ते हुशार आहे का नाही, फिरायला येणारे हुशार आहे मला हे समजणार नाही. आणि सगळ्यांनी जास्त संख्येने यावे एवढीच मला सगळ्याला प्रार्थना आहे. सुप्रभात. बस. पण जे खालून तुम्हाला अंधेरी खोली दाखवली ती बुलबुलाया, तिथून वर आल्यानंतर हा मार्गाने आपण वरती जाता येतो, जो की इथं अंधारी मार्ग म्हणलं जातो. पण आता इथं लाईट लावलेले आहे जेणेकरून जे पण पर्यटक येतात त्यांना इथं येण्यासाठी परेशानी होऊ नये. आपण आता खालून चालत चालत गणपतीच्या मंदिराजवळ आलेलो आहे. सवय नाही राहिल्यामुळे खूप त्रास होत आहे. इथं बघा अन्नही हापाकले आहेत. मोठ्या मोठ्या स्टेप आहे. ह्या ज्या मेन स्टेप आहेत त्या खालीच आहे. इतके मोठे आहे की माणसाला परेशानी होती चालण्यासाठी. सगळे जाम झालेले आहेत आणि दमाने चालत आहेत. चला, आपण आता गणपतीरायाचं दर्शन घेऊया. हे गणपतीरायाचं मंदिर आहे जे आज की सकाळी सकाळी बंद आहे आणि सगळे मंडळी आमच्या आता गणपती मंदिरापाशी आलेले आहे, जे की आम्ही आजचा दुसरा स्टॉप आहे. आणि आमची प्रॅक्टिस अशी होती की आम्ही फक्त एका स्टॉपमध्ये वरती जात होतो. आज कालांतराने सगळ्यांनी गॅप पडल्यामुळे 2 स्टॉप घ्यावं लागले. अजून माहीत नाही किती घ्यावं लागेल. हे जे बांधकाम दिसतं तुम्हाला मंदिराच्या मागे, दरवाजा पॅक केलेला आहे. याबद्दल मला वाटतं सोमनाथ सर 2 शब्द बोलतील. मला असं वाटतं हे बांधकाम बघून की इथे भुयार असावं आणि वरती पण एका ठिकाणी जनार्दन स्वामीचं पादुका आहे ना, तिथं पण तिथून इथं निघत असावं असा अंदाज आहे. तर हे भुयार आता सध्या बंद केलेलं आहे. मुळे सर, तुम्हाला काय वाटतंय? सुरक्षेच्या कारणास्तव हे बंद केलेलं असेल असं वाटतंय. नक्कीच सरांनी मांडलेली जी काही भूमिका आहे त्याविषयीची सहमत आहे. दिसली का? जंगलातील प्राणी आम्हाला इथं वरती आल्यानंतर दिसत आहे, जी की साळ दिसते आपल्याला आणि डोंगराच्या खाली आहे ती. त्याच्या मंदिराच्या समोर आलो आम्ही आणि तो वरतून खाली बघितलं तर आम्हाला एक असं गोल राऊंडमध्ये एक स्तंभ सारखं दिसतंय, जे की आम्हालाही माहीत नाही ॲक्च्युली काय आहे. आणि तिथं काही बांधीला सह पडलेलं आहे ते. विद्यार्थी गार्डनला जायचं आहे रविवारी. तुम्ही म्हणले वर जाण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूला एक ट्रिक आहे ज्याने की दम कमी लागतो आणि त्या मार्गेही भरपूर जण जातात, कारण की पायरी खालीवर चढावं लागते आणि हा स्ट्रेटवरती जाण्याचा मार्ग आहे. हे एक बेस्ट लोकेशन आहे फोटो काढण्यासाठी. प्रत्येकाने येऊन एक फोटो काढावा आणि त्याचे एक क्वालिटी बघावा, जो की पोर्ट्रेट मोडमध्ये काढावा. बारादरीजवळ आपण आता आलेलो आहे. इथून तुम्ही धोक्यात बघू शकता बारादरी कशी झाकलेली आहे. मधमानी आता वर जाऊया. आपण आता बारादरीच्या पायथ्याशी आलेलो आहे, जे की इथून आपल्याला एकदम बेस्ट लुक मिळतो आणि ही बारादरी आहे. चला तुम्हाला धोकं दाखवतो. हे बघा धोकं, जे की किल्ल्याच्या टोकाला येऊन भेटलेलं आहे. धोकं म्हणजे असं वाटतं तुम्ही ढगात आलेले आहेत काय.
हे दौलताबाद घाटातील जिकडं की गोगाबाबा टेकडी आहे तोच परिसर. आणि हे भांगशी माता तुम्हाला दिसणारही नाही तरी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा भांगशी माता पूर्ण डोक्यामध्ये हे झालेले आहेत. आम्ही बारादरीच्या खाली आलो आहे आणि समोर येताच आम्हाला एक बारीक असं भुयारसारखं मार्ग दिसतं जे की अनगणित असे रस्ते आहे की जे आपल्याला किल्ल्याशी निगडीत भरपूर अशी हिस्ट्री सांगते. आणि बारादरीच्या जसे दरवाजे आहेत तसेच या समोरून बी असे 12 दरवाजे आहे असं म्हणतात जे की मनोराच्या समोरून आपल्याला दिसतात. असं वाटतं हा मार्ग जो आहे तो स्वर्गात जाण्याचा आहे. आणि खरंच असा अनुभव येतो आपण वर गेल्यानंतर, जो आपण वरतून बघतो खाली तर आपण स्वर्गात आलो आहे की काय. हा आहे बारादरीच्या वरचा परिसर जो की वरतून दिसतो. आणि हा धुकं आपल्याला पूर्ण बारादरीपाशी दिसत होते आहे. आपण आता वर आलेलो आहे. हा शेवटचा पॉईंट आहे किल्ल्याचा जो की सर्व जाऊन येऊन तिथं आनंद घेतात. आणि तिथला नजारा जो आहे स्वर्गासारखा आहे. आणि हा जो परिसर आहे याच्या खाली हे आपलं असं एक मोठं महादेवाचं मंदिर आहे जो स्पेस आहे ओपन, जो इथून दिसतो बघा तुम्हाला खाली. त्याला इथून समोरून जाण्यासाठी मार्ग आहे. महादेवाची पिंड पण आहे आणि मोठा ओपन परिसर पण आहे याच्या पूर्ण खाली. आणि इथं जनार्दन स्वामी मंदिर आहे जे की इथं पाठी लागलेली आहे जनार्दन स्वामी मंदिराची. आणि तो हा मार्ग आहे. इथं आपल्याला जनार्दन स्वामीच्या मंदिरात जाता येतं. आता ते सध्या बंद केलेलं आहे. बारीक अशा गोष्टी ज्या लक्षात येत नाही. आम्ही जस्ट आता इथं बाहेर उभं राहिलो आहे आणि इथं बघितलं की एक असं मार्ग आहे तिथं खाली जाण्यासाठी किंवा काहीतरी कोरीव काम आहे जे की लक्षात येत नाही. आणि तिथं जाण्यासाठी रस्ता कळून येत नाही कसा आहे. गणितून ते संपून जात आहे आणि वरती उंच आहे आता डोंगरावर. आता आपण काळा पहाड तोफ इथं आलेला आहे जे की एकदम किल्ल्याच्या वरती टोकावर आहे. आणि याच्यावरती आणखीन एक तोफ आहे. आपण तिथंही जाणार आहोत. आणि हा तो स्पॉट आहे. आपण आता सेकंड लास्ट टोपवरतून खाली येण्यासाठी जी आहे ती. हे बघा ती तोफ एवढी जड अखंड तोफ आहे. कशी वर आणली असेल हे एक आश्चर्यच आहे. शेवटच्या पॉईंटवर आपल्याला जायचं आहे आता. आणि हा इथून जो नजारा दिसेल व तिथं जी हवा भेटते ती एक वेगळीच आहे. आम्ही आता एकदम शेवटच्या तोफेवरती आलेलो आहे जिचं की नाव आहे दुर्गा तोफ. आणि हा शेवटचा पॉईंट आहे. आणि इथं आपला झेंडा लागलेला असतो. आणि इथं आज बघू शकता की खूप असे पर्यटक आलेले आहे जे की पाऊस झाल्यामुळे भरपूर जणांनी इथं उपस्थित केलेले आहे. हा आपला ग्रुप आहे जो इथं एकदम पीकवर येऊन आनंद घेतो आहे. ही आहे दुर्गा फॉल. ते सांगत होते मी. आज असं वाटतंय जसे की कळसुबाई शिखरावर आलेलो आहे आणि आजूबाजूला सेम असं वातावरण झालेलं आहे. पलीकडला काढ. आता निघलेलो आहे खाली बारादरीच्या खाली आलेलो आहे. आणि सगळे मेंबर खाली गेलेले आहे. आता आम्ही भगवानजी आणि आम्ही आता सोबत निघलेलो आहे खाली. आता चला आपण आता खाली जाऊन भेटूया. खाली उतरत होतो तर आम्हाला मोराचा आवाज आला आणि बघितलं तर इथं मोर पण दिसतोय आपल्याला जो की मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे बघा. हा मेन बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे. हा जो आहे तो भुलभुलया जुना रस्ता आहे जिथून आपण आता खाली जाऊ. आणि तिकडून वर येण्यासाठीही मार्ग आहे. आणि हा असा शॉर्टकट मार्ग म्हणला जाईल. त्यातून लवकर आपण वरती जाऊ शकतो, वर येऊ शकतो. फ्लॅश चालू करतो.
हा खाली बुलबुलामध्ये निघतो आणि खूप असा शॉर्टकट आहे जो की अखंड डोंगराला गोल असं कोरीव काम केलेलं आहे. मशाली लावण्यासाठी इथं छोटे छोटे गड्डे केलेले आहेत. हा कसला आहे काही कळत नाही पण आपण आता आलो आहे एक देवळी. इथूनही एक बाहेर दिसतो जो की मला वाटतं खंदकामध्ये त्याचं दारू पण होतं आहे. आणि हा एक आहे बुलबुला. आपण आता एकदम जवळ आलेलो आहे बुलबुलासाठी. आणि हा इथं मला वाटतं जुन्या सैन्यांसाठी थांबण्यासाठी विश्राम करण्यासाठी एक कक्ष बनवलेला आहे जो की इथं ते थांबून इथं सुरक्षा करू शकत होतात. आणि हा आपण आता बाहेर येण्याच्या मार्गावर आलेलो आहे बुलबुला या मार्गामध्ये आपण प्रवेश करून खाली आलेलो आहे. आणि मेन बुलबुला जी बाहेरून दिसतो आपल्याला रस्ता तो इथंच चालू होतो. आणि इथून जे येतं फिरवलं जातं सगळ्या सैन्यांना की इथून कळत नाही. हा एक रस्ता आहे दाखवलेला आहे ऐकून हा एक रस्ता दाखवलेला आहे. तर बुलबुला आहे यालाच म्हणते की ती कळत नाही. आता आपण आलो आहे बाहेर आणि हा जुना रस्ता होता बुलबुला आणि आता हे नवीन शिड्या इथं बनवल्या आहेत ज्या की वरती जाण्यासाठी आहे. आपण आता अंधेरी मार्गाच्या बाहेर आलेलो आहे जिथून आपण एंट्री केली ती. आणि समोर दिसते ते आपल्याला मेंढी तोप आहे. आता आपण जाऊया खाली. आणि हा जो ब्रिज आहे तो मी तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवला का जुना रस्ता खालून आहे दगडी मार्ग ब्रिज म्हणला जाईल. आणि हा नवीन बांधलेला आहे. याच्या दोन्ही बाजूनं असं कंदक आहे आणि छान असा मोराचा आवाज येतोय. त्यात बघ तो मुन्ना यानं पिसारा फुलवला बघ मोराना हे झाडाच्या मागे. अरे पिसारा फुलवलं ते बघ पण ते आपण अलीकडे साईड नाही. पोर चाला. अरे यार तेव्हा किती छान आहे. छान मोठा मोर येतो बघ ना किती छान फुलवला. तिकडून आज दिसणार नाही आपल्याला तिकडून. आता मेन प्रवेशद्वार इथं आलेलो आहे. वरतून आता खाली उतरलो आहे आणि इथून जो बघण्याचा नजारा आहे तो खूप छान आहे जे की आमचे मित्रमंडळी शूट करतात त्यासाठी. आणि आता तुम्ही बघू शकता इथून मिनार एकदम मनोरा जो येतो भारी दिसतो आहे. हा मेन डोर आहे तिथं खाली उतरतोय आपण. नमस्कार. आता आपण किल्ल्याहून खाली आहे आणि आता आपण सगळ्यांना विचारू त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिला. भगवानजी आज मी खरं तर म्हटलं तर मला 4 महिने किल्ल्यावर यायला झाले होते आणि मला असं वाटलं होतं की आज मी 11 मिनिटामध्ये किल्ल्यावर जाईल. पण मला आज मिनिमम कमीत कमी 25 मिनटं लागलेले किल्ल्यावर जायला आणि मला आज येऊन खूप भारी वाटलं आहे. आता इथून पुढं आमचे ज्येष्ठ मित्र बोलतील. नमस्कार. आज सुप्रभात ग्रुपमध्ये देवगिरी किल्ल्यावर येण्याचा योग आला खूप दिवसानंतर. खूप छान वाटले. मध्ये प्रॅक्टिस नसल्यामुळं आज थोडासा त्रास झाला परंतु इथनं पुढे रेग्युलर राहील व कमी वेळेमध्ये देवगिरी किल्ला सर करण्याचा प्रयत्न करू पुढच्या वेळेस. खरोखरच आजचा दिवस खूप छान आहे. कालच नुकताच पाऊस झालेला आणि आजचं वातावरण एकदम असं फ्रेश आणि पक्ष्यांचा किलकिलाट याचा आनंद घेण्यात आला. खरंच खूप भारी वाटलं आजचं. आज 6 महिन्यानंतर किल्ल्यावर आल्यानंतर असं वाटलं होतं की खूप त्रास होईल पण कोणत्या प्रकारचा त्रास झालेला नाही आहे. आणि असं वाटलं होतं की पावसात भिजू पण पाऊस तर नाही भिजलो पण घामाने भिजलेलो आहे आणि जबरदस्त अनुभव राहिला. आपला टूर संपलेला आहे आजचा. देवगिरीचा तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला. एक नंबर राहिला. पूर्ण घामा घुम. आज एकदम चांगल्या प्रकारे वरती गेलो. रुद्रनं थोडं परेशान केलं आणि त्याला खांद्यावर उचलून पण त्यांना येताना मला एवढं दमवलं की तो पळत आला. मुळे सरला सुद्धा हरून टाकलं त्याने. चला रुद्र कुठे आहे. हो का रुद्र सांग बेटा कसं रुद्र वाटलं तुला. कसं वाटलं तुला आज वरती जाऊन किल्ल्यावर. कसं वाटलं सांग. चांगलं वाटलं. पाय दुखले का. हा नितीनजी तुमचा एक्सपिरियन्स सांगा. एकदम छान वाटलं मला जाऊन आलं आज किल्ल्यावर. आपले काही पाय दुखत नाही काही नाही. गॅप जरी पडला असं तरी आपल्याला काही त्रास होत नाही एवढं आपल्याला माहिती आहे बस. आणि मग पावा. नमस्कार.
नमस्कार. आजची आपली ट्रेकिंग संपलेली आहे. आज आम्ही देवगिरी किल्ला इथं आलेलो होतो. सर्वांनी बेस्ट असा परफॉर्मन्स दिला. वरती गेलो, मोर बघितले आम्ही आणि छान फोटो काढलेले आहेत त्यांचे. आणि खूप दिवसानंतर गेल्यानंतर आमचे जरा डगमगले थोडेसे सगळे साधक आणि मीही डगमगलो. थोडेसे पाय दुखले कारण की बारादरीमध्ये जे मोठ्या मोठ्या पायऱ्या आहे तिथं जाण्यास थोडासा त्रास झाला. पण एक्सपिरियन्स एवढा छान होता. वरती गेल्यानंतर असं वाटलं की आम्ही कळसुबाई शिखरावर आलेलो आहे काय. इतकं आजूबाजूला इतकं छान असं परिसर झालेला होता, धोका पडलेला होता. तर चला आता भेटूया आपण पुढच्या संडेला नवीन ट्रेकिंगमध्ये. सर्वांचं धन्यवाद.